वसंत हे आमचे नाना वसंत हरिश्चंद्र पाटील राहणार उसळणी. मला वाटतं जवळजवळ रात्री 12च्या सुमारास त्यांना 1 लिटर असं ब्लड गेलं तोंडामधून. एवढे सगळे घाबरले होते आणि आईने मला फोन केल्यानंतर त्यांना म्हटलं की रिलीफ हॉस्पिटल पागरला एक चांगलं असं नामांकित हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला तुम्ही पटापट घेऊन या. आणि लगेच त्यांनी गाडी काढल्यानंतर जवळजवळ 2च्या सुमारास इथे आले आणि आल्यानंतर एवढी ट्रीटमेंट फटाफट अर्ध्या तासामध्ये अशी चांगली केली की आमचे फॅमिलीचे सगळे खुश झाले. जास्त करून मी ज्या इंजेक्शन केलं त्यांना या हॉस्पिटलबद्दल, तर त्यांनी सांगितलं की चांगलं हॉस्पिटल आहे. आणि असं झालं की 2 दिवसामध्ये एवढे कव्हर झाले की 90% कव्हर झाले. म्हणून स्टाफचं, त्या रिलीफ हॉस्पिटल स्टाफचं आणि सगळ्यांचं, डॉक्टरांचं एकदम जोरदार म्हणजे स्वागत, चांगलं अभिनंदन म्हणेल मी त्यांचं. वसंत हरिश्चंद्र पाटील, वय 89 वर्ष चालू आहे. या हॉस्पिटलचं नाव सुद्धा मला माहीत नव्हतं, परंतु इथे जवळ राहणारा संतेश वैद्य त्याने गॅरंटी दिली की चांगलं हॉस्पिटल आहे, नाना तिकडेच तुम्ही ऍडमिट करा. आणि त्याचा शब्द मला 100% पटला. जो स्टाफ आहे इकडे तो त्यांच्या बोलण्याने पेशंटला बरं करतात. पेशंटमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. सुख सोयी चांगल्या आहेत. कारण मी राहिलेलोच नाही, फक्त 2 दिवस न तुमच्याकडे 4 दिवस, पण एक अनुभव सुंदर आला. निदान पेशंटला बघायला तरी जातो नेहमी मी, की अशा सोयी पाहिल्या नाहीत. मुंबईत पण मोठे मोठे हॉस्पिटल पाहिली, पण तुमच्या एवढ्या सोयी व्यवस्थित नाहीत. आणि स्टाफ वर्ग तुमचा फार सुंदर आहे. मला एरवी काही त्रास वाटत नाही, पण संध्याकाळच्या नाश्त्याला बसला असताना एकदम उलटी झाली आणि ती रंगीत झाली, म्हणजे खाल्लेलं आपलं पोटात ऊन वगैरे अशी झाली. आणि बोलता पण येत नव्हतं, उभं राहायला येत नव्हतं. म्हणून मुलाने म्हटलं आताच गाडी मागितली आणि आताच निघूया. मग संतोषला फोन केला. अनुभवी माणसं करतात. तो म्हणाला उत्कृष्ट हॉस्पिटल आहे, तिथे जा, मागे पुढे बघू नका. आणि त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये मी आलो आणि त्याचं बोलणं 100% मला खरं वाटलं. आणि एवढे मोठे डॉक्टर तेही अगदी मनमोकळेपणे बोलले, असाही समाधान वाटलं.